आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। तर मी इथं 6 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून। आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झालं की आता आपण कांदा व्यवस्थित मिक्स करून त्याला सुट्टा करून घेणार आहोत। आता आपला कांदा सुट्टा करून झालेला आहे। आता आपण या कांद्याला 8 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। हे बघा 8 ते 10 मिनिटं झाल्यावर कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे। तर आपण यात 7 ते 8 मिरच्या टाकल्यात कापून। 8 ते 9 चमचे मी इथं डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाहीये, कारण कांद्याला पाणी सुटलेलं त्याच्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। चवीपुरतं मीठ आपण मगाशी कांद्याला टाकलं होतं, त्यामुळे आता फक्त डाळीच्या पिठासाठीच मीठ टाकायचंय आपल्याला। मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि सर्व मिक्स झाले की आपण आता सगळे कांदा भजी करून घेऊया। कांदा भजी आपल्याला चांगले लाल करून घ्यायचे। आता आपली कांदा भजी तळून झालेली आहेत। अशा पद्धतीने केली तर अगदी कुरकुरीत भजी होतात। पाणी नाही वापरलं तर तेल सुद्धा जास्त लागत नाही। तुम्ही ह्या पद्धतीने कांदा भजी नक्की करून बघा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।